आता जावे पंढरीसी दंडवत विठोबासी, असा अगत्यदर्शी सात्विक भाव उरात धरून माऊली आणि जगद्गुरू या दोन्ही संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्यांनी वाखरीमध्ये विसावा घेतलाय. आज दिवसभर इथं थांबून संध्याकाळी हे दोन्ही सोहळे पंढरपूरमध्ये जाणार आहेत आणि हा वारकऱ्यांच्या प्रेमाने ओथंबलेला समुद्र त्या पंढरीशी परमात्म्याच्या कृपासागरामध्ये मिसळणार आहे. देव आणि भक्त दुजा नाही विचार याचं प्रत्यंतर आम्हाला आज या संतांच्या गावात अनुभवायला मिळणार आहे. अंतःकरणाला ओतप्रोत संपन्नता बहाल करणाऱ्या संतांच्या गावाचं वर्णन माझे तुकोबराय खूप छान शब्दामध्ये करतात. तुकोबराय म्हणतात, संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश, तेथे मे राहीन होऊनी याचक, घालतील भीक तेची मज. संतांची ये गावी असे भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त. संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ देती घेती. तुका म्हणे तेथे आणिक नाही परी, म्हणून भिकारी झालो त्यांचा. संतांनी निर्माण केलेल्या या गावामध्ये प्रेमाचाच सुकाळ आहे. इथे दुःखाचा लवलेश सुद्धा नाही, कारण दुःखाची निर्मिती ही भेदातून होत असते. संतांच्या गावात भेदच नसतो, मग दुःख कसे असेल? मुळात संतांचं खूप विलक्षण असणारे 4 गुण आहेत. ते म्हणजे मित्रता, करुणा, शांतता आणि आचरण. संत सर्व दिव्य मित्रता धारण करत असतात. विश्वातील प्रत्येक जीवाशी त्यांनी मित्रता धारण केलेली असते. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर हे त्या सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजेचे वर्म त्यांनी अंतर्यामी पुरेपूर जपलेले असते. म्हणून सर्व जीवाशी ते मित्रत्वाने वागत असतात. माझ्या तुकोबरायांनी आपल्याला पाहून जाणून बुजून उडून गेलेली पाखरं पाहिली आणि अंतर्मुख होऊन स्वतःची साधना वाढवली. माझ्या नाथाने काशीहून आणलेली पाण्याची कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखात ओतली. माझे नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमागून धावले. ही सगळी त्या मित्रत्वाच्या गुणाची वस्तुस्थिती दाखवणारी उदाहरणं आहेत. जनी वनी अवघा देव या अनुवृत्तीत हे सर्व संत जगत असतात. संतांच्या करुणेबद्दल काय बोलावं? त्यांच्या हृदयामध्ये सदैव आणि सर्वासाठीच कारुण्याचा भाव ओथंबलेला असतो. म्हणून तर ज्या जगाने दगड मारले, झोळीत शेण घातलं, त्याच जगासाठी माझी माऊली पसायदान मागते. याच जगावर आनंदाचे आवारू मांडण्याची प्रतिज्ञा माऊली करते. संतांच्या अंगी एक महत्वाचा आणि विलक्षण गुण असतो आणि तो म्हणजे शांतता, आतून प्रसन्नता. संत नेहमी संतुलित वृत्तीने जगत असतात. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवनात त्या परम शांतीचा अनुनय केलेला असतो. ते त्याच्यापासून कधीच परावृत्त होत नाहीत. आणि म्हणून माझ्या गोरोबा काकाने स्वतःचे मूल स्वतःच्या पायाखाली तोडवलं तरी, कबीराने स्वतःचं मूल संतांच्या पायी खर्च केलं तरी 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 ते शांत होते. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे. सुखामध्ये उतत नाहीत, मातत नाहीत, दुःखानं शबल होत नाहीत. संतांच्या अंगचा सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे आचरणाचं होय. आचरणाच्या बाबतीत ते अगोदर वागतात आणि मग सांगतात. बोले तैसा चाले हे समृद्ध विचार त्यांच्यासाठीच असतात. उक्ती आणि कृती यामध्ये फरक नसतो. या आणि अशा अनंत गुणांनी मंडित असलेल्या संतांनी अंगीकारलेलं जीवन स्वतःही धन्य असतं आणि इतरांनाही धन्य करून सोडतं. म्हणून तर त्यांच्या गावामध्ये प्रेमाचा सुकाळ असतो. अशांच्या दारात याचक होऊन राहायचं असतं आणि आपली सर्व अंगाने अपूर्ण असणारी झोळी त्यांच्याकडून भरून घ्यायची असते. कारण जिथं विठ्ठल नामच धन आणि वित्त म्हणून कार्यरत असतं, जिथं उपदेशाची पेठच असते,
आणि त्या पेठेमध्ये प्रेम आणि सुखच भरलेलं असतं. त्यांच्या इतकं तुलनेनं दुसरं कुठंच आणि काहीच मिळत नाही. म्हणूनच महाराज म्हणतात की मी इथं भिकारी का झालो, त्याचं कारण याचकाला पूर्णांशाने तृप्त करणारं एकमेव गाव म्हणजे ते संतांचं गाव आहे. आज या गावात हे सगळे संतजन आलेत. त्यांच्या वर्णनासाठी महाराज म्हणतात, या सगळ्याच संतांच्या मांदियाळीत रमून आम्ही आमच्यातील आमचं पण हरवून त्यांच्यासारखं बनावं आणि ही ज्ञानोबा तुकोबांची वारी आमच्या आतमध्ये उतरावी अशी याचना करत असं म्हणावंसं वाटतं की गोमटेसे करा माझे भार ओझे तुम्हासी. म्हणून आज संतांच्या गावी पोहोचलो आहे, जिथं प्रेमाचाच सुकाळ आहे, जिथं दुःखाचा लवलेश नाही. रामकृष्ण हरी, पुंडलीक वरदे हरी. जय हो, मंगल हो.